ఇది నాటే సభ నిర్వాహకులు నాట్నూర్ పటేల్ మన సభగా వాతానామా गय्यक और दादली आणि हाने मा जाति पेजारता इंजिकुनी धर्मता गोडी धर्मता सरी तोहले वातावरण भगवंतराव पटेल साहब आणि हाने भगती काका तमा पैसा खर्च किसी मापे जयवंत मा वीरजंदी जंगुरपूर आणि हाने नाता समाज समदीर पुणे जय सेवा मग आपले गोंडी धर्म आपण आदिवासी लोक आहेत पण आदिवासी काहून परेशान वासी झाले एवढे आपण सगळे जातीहून मोठा जाती आहे मोठा धर्म आहे तर भी आज आपण किती परेशान आहे म्हणलं तर आपण बघलं तर भारत देशामध्ये कुठेही गेलं तर आपले राजवाडे सगळे आपलेच आहे आता हे चंद्रपूर आपले आदिवासी वाडा है किल्ला है ते कोणाचे आहे आमचे आक्रमचे आहे मग पहिले कसं काय आपल्याला वाडे किल्ले सगळे होते ना आता कसं काय गेले तर आपण धर्माची रस्ता भूलून गेलो आपले हाय धर्म एक आता आपण चालायला एक त्याच्याना आपल्याला यश बरकत म्हणायचं नाही त्याच्यासाठी हे भगवंतराव पाटील जवळ गोडी पुराण होता ते गोडी पुराण वाचवून ते मोठे मोठे आपले भारत देशचे राजे मुख्य पूरा जमा हो 2001 ला जमगाव मध्ये आदिलाबाद जिल्हा तेलंगणा जमगाव मध्ये असं आपल्या सरकार मीटिंग केले मग आपण आपल्याला सरकारपासून बी लय आपल्याला मदत आहे तरी आपण कसं काय डेव्हलप होईना गेला आपल्याला कसं काय यश बरकत नाही म्हणून त्या रोजी चर्चा केली तर तिथं नाही तर आपले धर्म हा एक आपण चलाला एक म्हणून असं एक चर्चा निघली तर आपले धर्म कोणता आहे आता काही आता हिंदू धर्म आहे मुस्लिम धर्म आहे ख्रिश्चन धर्म आहे बौद्ध धर्म आहे असले अनेक धर्म आहेत त्याच्यामध्ये आपले गोडे धर्म सगळे धर्माहून मोठी धर्म आहे तर आपलं धर्म बी मोठीच आहे आणि सगळ्या जातीवर बी मोठा जाती आपली आहे आणि आता कसं काय आपण लहान झाला कसं काय असे आज आपल्याला संकट लागले दुष्काळ मध्ये पडलं म्हणून असा विचार केला तर मग ते गोडे पुराणमध्ये काय दाखवले म्हणलं तर जंगो आणि लिंगो पहिले आपण यादी आदीमध्ये पडलं होतं यादीमध्ये टाकलं त्याचा आपण आधारामध्ये चालू लागलं तर श्रीसंभ महादेवांना आपल्याला आधी यादीमध्ये टाकलं होतं तर त्याच्यासाठी पांडेपोपर लिंगो आणि जंगो अवतार घेऊन येऊन आपल्याला यादीपासून काढून आपल्याला धर्म सांगितले तुम्ही सगळ्या जातीवर मोठा धर्म आहे तुम्ही हे रस्त्याने चला तुम्हाला काहीच कमी पडणार म्हणून तेव्हा सांगले त्यात ग्रंथ हे पाटील जवळ होता त्याचे वाचवून आम्ही काय करतो म्हणलं तर दिवाळी होऊन दुसरे रोज झालं तर हर एक स्टेट मध्ये जातो तिकडं पार नांदेड पर्यंत जातो आपले आदिवासी लोक कुठं कुठं राहते तिथं आम्ही जाते डिझेल टाकले जाऊन धर्माचे रस्ता दाखवतो कोण म्हणलं तर धर्माचा रस्ता आपण भूलून गेला आपले धर्म होता एक आणि आपण चलाला एक असं चर्चा करत नव्हते धर्माचा रस्ता दाखवत कोणी बी दाखवले नाही म्हणून आपण भूलून गेला आपले काही चूक नाही पण आता चर्चा नाही आपल्या धर्मामध्ये तेच मुस्लिम धर्मामध्ये शुक्रवार त्या मस्जिद मध्ये बसून त्याच्या धर्माच्या बारेमध्ये चर्चा करते अरे आपले धर्म हे आहे आपण मुर्दार खावा नाही आपण हलाल खावा म्हणून असं चर्चा करते आपले धर्म काय बी देवा करा काय बी करा आता जंगूबाई करतो आपण आता जंगूबाई कोण आहे त्याला कसं करा त्याला कसा राहा कोण्या नियमानं राहा म्हणायच्या वेळेला कोणी सांगाय नाही त्याच्यासाठी आपण बोलून गेलो त्याच्यानं महाराष्ट्राचे तुम्ही एक धर्माने चालला तर आम्ही एक धर्माने चालला असं कोणी हिंदू धर्माकडे गेले कोणी ख्रिश्चन धर्मामध्ये गेले कोणी कोणकडे गेले असं जात आपल्या भाषा बी आपण भुलून गेला आता पहिले लय मोठा कुठरा आपल्यावर झालेत आपल्याला आदिवासी एक राष्ट्र झालं नाही राष्ट्र झालं नाही म्हणून आपल्याला शिक्षा बी नाही आपल्या भाषामध्ये त्याच्यानं आता महाराष्ट्रवाले मराठी बोलतात तेलंगणावाला तेलुगू बोलतात कर्नाटकवाला कन्नडी बोलतात असा आपल्या पूर्ण भाषा आपण विसरून चालला त्याच्यानं आता हे धर्म बी आपण विसरून जाऊन आता लय परेशान मध्ये आहे हे भारत देश कोणाचा आहे आपल्या आदिवासी लोकांचा देश आहे हे भारत देश आपले आदिवासी लोकांचा देश होता तरी आपल्याला दुसरे जातवाले मिसगाईड करून त्याच्या हातात घेऊन आता त्यांना राज करायला त्याच्यासाठी आपल्याला हिंदू धर्मामध्ये मिसळून टाकले त्याच्यानं आपले आता आपल्या देशामध्ये किती आहेत म्हणायचं बी आपल्याला ते भेटना गेले हिसाब आपले आदिवासी लोक किती आहेत म्हणायचे भेटना गेले तेच गोडे धर्म असलं तर आपल्याला
गुगल मध्ये मारला तर बी आपण भारत देश मध्ये इतका आहे म्हणून भेटत होते. त्याच्यानं एक होता एक झाले. आता चंद्रपूरची आई आहे त्याला महाकाली म्हणतात. ते कोण्या भाषामध्ये महाकाली म्हणतात म्हणलं तर मराठीमध्ये महाकाली म्हणलं तर महाकाली म्हणलं तर महा म्हणलं तर मोठा, महादेव म्हणलं तर मोठा, महा म्हणलं तर मोठा, देव म्हणलं तर देव, तसा महाकाली. महाकाली म्हणलं तर मराठीनं महाकाली, सगळे आई बघता मोठी. आणि गोंडीना काली कंकाली, गोंडीना त्याचे नाव काली कंकाली. काली कंकाली कशाला म्हणते? हे कलियुगला जन्म दिलेला माय आहे ते पुरा, तिथूनच आपण जन्म घेतलं त्याच्यासाठी ते कलियुगला जन्म दिलं, त्याच्यासाठी त्याची काली कंकाली म्हणून आपल्या लोकांना नाव ठेवले. ते दुसऱ्याच्या महाकाली म्हणून नाव ठेवले असं. तर आता ते त्याचे नाव बी बदलून टाकले. आता महाकाली महाकाली असं आपण कोणतरी आपल्या धर्माचे पुरा विसरून चाललो म्हणलं तर चर्चा होईना गेली. त्याच्यानं आपण एक होता एक करायला. आता चंद्रपूर मध्ये चंद्रपूर नाव माहिती चांदा, चांदा आहे नाव, त्याचे नाव जुने नाव चांदा आहे, तर चंद्रपूर केले. त्याच्या असाच एक 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 विसरून चालले. चांदा कस काय नाव आले, चांदा म्हणायचा कस काय नाव ठेवले? तर आपले ते चांदा असतात की चांदामध्ये काय म्हणते ते शासकची हे राहते. त्या शशा होऊन येतात चंद्रपूर मध्ये आमच्या राजाना शिकारीला गेलते. ते काली कंकाली माय सजाच्या हातार घेऊन तिथं त्याला असं भेटले होते. त्याच्यानं ते चांदा म्हणायची त्याला नाव आले. आता बालारशा राजा होता तिथं, राजारा. आता राजारा म्हणायचे राजोरा केले. असं एक एक नाव पूर्ण चेंज करायला. त्याच्यानं आपले धर्म आपल्याला धर्माची पुरा सत्यनाश व्हायला तर त्याच्यासाठी आमचे पाटील काय केले, आपले धर्म एक आहे, आपण दुसऱ्या धर्मामध्ये त्याला ना आपल्याला यश नाही बरकत नाही. किती आपण वावा केला तर पहिले पक्ष आता आपण जास्त शिक्षण शिकायला. पहिले काय दुसरी तिसरी शिकले राजवाड्यात त्याला देतात. आता आपण डिग्री करायला बीएड करायला तरी आपल्याला यश नाही बरकत नाही, परेशान मध्ये लागतं. ते बी आपल्याला रिझर्वेशन आहे म्हणून सरपंच पण राहिलं, खासदार राहिला, नाहीतर असा जनरल मध्ये म्हणलं तर काहीच होईना. एवढे परेशान मध्ये आपण पडलं. त्याच्यासाठी आपल्या धर्म परिरक्षण करा, तेव्हाच आपल्याला यश बरकत लागते. त्याच्यानं आपल्याला काय म्हणलं तर आपल्याला मराठीने जास्त सांगायचे ना हे अवकाश त्याला सगळ्याला